नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ल्डकडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आज आमचं हे तुमच्यासोबतचं पहिलं सेशन आहे. आजपासून होणाऱ्या प्रत्येक सेशनमध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजेदार गोष्टी शिकणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण फ्लॅश कार्ड बघणार आहोत, तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील एक मजेशीर गोष्टसुद्धा ऐकणार आहोत. तर चला मुलांनो, सुरू करूया जादुई इंग्रजीची सफर. तर बघूया फ्लॅश कार्ड नंबर 1 मध्ये काय आहे. आपला पहिला शब्द आहे DAY. डे म्हणजे दिवस. टुडे TODAY म्हणजे आज. टुमोरो TOMORROW. टुमोरो म्हणजे उद्या. टुमोरोच्या नंतर आहे डे आफ्टर टुमोरो म्हणजे परवा. उद्यानंतर येणारा दिवस असतो डे आफ्टर टुमोरो म्हणजे परवा. त्यानंतर आहे डे बिफोर येस्टरडे. येस्टरडे म्हणजे होऊन गेलेला दिवस. YESTERDAY. बिफोर म्हणजे त्याच्या आधी. कालच्या आधी होऊन गेलेला दिवस त्याला म्हणतात परवा. त्यानंतर आहे येस्टरडे. YESTERDAY. येस्टरडे म्हणजे काल. टुडे म्हणजे आज, येस्टरडे म्हणजे काल आणि टुमोरो म्हणजे उद्या. नेक्स्ट, आता जाऊया पुढच्या फ्लॅश कार्डवर. फ्लॅश कार्ड नंबर 2. पहिला वर्ड आहे इलेक्ट्रिसिटी. ELECTRICITY. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज. त्याच्या पुढचा शब्द आहे डार्क. DARK. डार्क म्हणजे काळोख. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज गेल्यानंतर चारी बाजूला काय होतं तर काळोख. त्याच्या पुढे आहे टॅरिफ. टॅरिफ म्हणजे दाम किंवा किंमत. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करण्यासाठी आपण पैसे देतो. इलेक्ट्रिसिटीमध्ये युनिट असतं. 1 युनिट इज इक्वल टू 5 रुपये. 2 युनिटचे होतात 9 रुपये. इलेक्ट्रिसिटीचा जो चार्ट असतो त्याला टॅरिफ असं म्हटलं जातं. TARIFF. टॅरिफ असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे शब्द आहे सोलार. सोलार म्हणजे सौर म्हणजे सूर्याच्या प्रकाशावर चालणारा. आजकाल सगळे लोक आपल्या छतावरती सोलर पॅनल लावतात. त्यापासून त्यांना वीज मिळते. आता तर सोलारचे कुकर सुद्धा येतात. जेवण बनवण्यासाठी सोलार कुकर. कन्झम्पशन. CONSUMPTION. कन्झम्पशन म्हणजे उपभोग घेणे किंवा उपयोग करणे. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतो तेव्हा त्याला इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणे असं म्हटलं जातं. उपभोक्त्याला कन्झ्युमर म्हटलं जातं आणि उपयोग करण्याला कन्झम्पशन. CONSUMPTION. कन्झम्पशन. नेक्स्ट फ्लॅश कार्ड नंबर 3. पहिला शब्द डे म्हणजे दिवस. मॉर्निंग म्हणजे सकाळ. आफ्टरनून. AFTERNOON. आफ्टरनून म्हणजे दुपार. आफ्टरनूनच्या पुढे शब्द आहे सनसेट. SUNSET. सनसेट म्हणजे सूर्यास्त. संध्याकाळी सूर्य मावळतो त्याला आपण काय म्हणतो सनसेट. त्याच्या पुढे शब्द आहे इव्हिनिंग. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. इव्हिनिंगच्या पुढे आहे नाईट. NIGHT. नाईट म्हणजे रात्र. रात्रीच्या पुढे शब्द आहे सनराईज. SUNRISE. सनराईज म्हणजे सूर्योदय. राईज म्हणजे उगवणे किंवा उदय होणे. सकाळी सूर्य उगवतो म्हणजे सनराईज होतो. आवडले ना फ्लॅश कार्ड? आता आपण जाऊया आपल्या पुढच्या फ्लॅश कार्डला, म्हणजेच फ्लॅश कार्ड नंबर 4. पहिला शब्द आहे लेमन. LEMON. लेमन म्हणजे लिंबू. नेक्स्ट वर्ड इज ज्यूस. JUICE. ज्यूस म्हणजे सरबत. फळांच्या सरबताला ज्यूस असं म्हटलं जातं आणि जर ते लिंबूचं असेल तर त्याला लेमन ज्यूस असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे कोणता शब्द आहे बघा. शब्द आहे शुगर. SUGAR. शुगर म्हणजे काय तर साखर. अगदी बरोबर. त्याच्या खाली शब्द आहे वॉर्म. WARM. वॉर्म म्हणजे असं जे जास्त गरम देखील नाहीये आणि जास्त थंड देखील नाहीये.
या दोघांमधील द्रव पदार्थाची स्थिती म्हणजे वॉर्म किंवा आपल्या भाषेत आपण त्याला काय म्हणतो, कोमट. पुढचा शब्द आहे स्टर. STIR, स्टर. स्टर म्हणजे ढवळणे. आपण जेवण बनवताना चमच्याने ढवळतो, त्याला STIR, स्टर असं म्हणतात. स्टरच्या पुढे शब्द आहे कोल्ड. COLD, कोल्ड म्हणजे थंड. पुढचा शब्द आहे SALT. काय आहे हा शब्द? SALT म्हणजे सॉल्ट. सॉल्ट म्हणजे काय? मीठ. सॉल्ट नंतर शब्द आहे स्पून. SPOON, स्पून म्हणजे चमचा. आता जाऊया आपल्या पुढच्या फ्लॅश कार्डला, म्हणजेच फ्लॅश कार्ड नंबर 5. इथं पहिला शब्द आहे डिरेक्शन. DIRECTION. डिरेक्शन म्हणजे दिशा. दिशा 4 प्रकारच्या असतात. पहिली NORTH, नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तर. नॉर्थ नंतर EAST, ईस्ट म्हणजे पूर्व. त्यानंतर आहे SOUTH, साऊथ म्हणजे दक्षिण. त्या पुढील दिशा आहे वेस्ट. WEST, वेस्ट म्हणजे पश्चिम. या होत्या आपल्या 4 दिशा, नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. या शब्दांचे जर आपण पहिले अक्षर घेतले, काय असेल ते? NEWS. तर काय बनतं? न्यूज. न्यूज म्हणजे बातमी. आता जाऊया आपल्या पुढच्या फ्लॅश कार्ड कडे, म्हणजेच फ्लॅश कार्ड नंबर 6 कडे. पहिला शब्द आहे एव्हरी. EVERY. एव्हरी म्हणजे प्रत्येक. आता या एव्हरी शब्दाला आपण एक एक शब्द जोडणार आहोत. पहिला शब्द जोडून बघूया. THING, थिंग. थिंग म्हणजे काय? तर वस्तू. आणि एव्हरीथिंग म्हणजे काय? प्रत्येक वस्तू. पुढचा शब्द आहे वन. आता आपण जोडूया वन एव्हरीला. काय बनतो तो? एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. एव्हरी टाइम म्हणजे प्रत्येक वेळी. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. आणि एव्हरी डे म्हणजे दररोज. आता जाऊया आपल्या फ्लॅश कार्ड नंबर 7 कडे. डिस्टन्स. DISTANCE. डिस्टन्स म्हणजे लांब किंवा दूर. नियर म्हणजे जवळ. नियरच्या पुढे शब्द आहे रेस. RACE, रेस. रेस म्हणजे शर्यत. रेस खूप वेळा डिस्टन्सवर अवलंबून असते. 40 किलोमीटर रेसला मॅरेथॉन म्हटलं जातं. आणि एक 100 मीटरची शर्यत असते, त्याला स्प्रिंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्प्रिंट. SPRINT. स्प्रिंट म्हणजे अशी शर्यत जी फास्ट असते. डिस्टन्सवर रेस अवलंबून असते. रेसच्या पुढे शब्द आहे वॉकिंग. वॉकिंग म्हणजे काय? हे तर तुम्हाला माहितीच आहे. वॉकिंग म्हणजे चालणे. वॉकिंग डिस्टन्स म्हणजे पायी चालत पार होऊ शकणारे अंतर. फ्लॅश कार्ड नंबर 8. EVER, एव्हर म्हणजे कधी. आता आपण ह्या एव्हरला इतर शब्दांनी जोडूया. विच. WHICH, विच म्हणजे कोणते. आणि विच एव्हर म्हणजे कोणतेही. WHERE, वेअर म्हणजे कुठे. आणि वेअर एव्हर म्हणजे कुठेही. WHO, हू म्हणजे कोण. आणि हू एव्हर म्हणजे कोणीही. FOR, फॉर म्हणजे च्यासाठी. आणि फॉरएव्हर म्हणजे कायमस्वरूपी. HOW, हाऊ म्हणजे कसा. आणि हाऊ एव्हर म्हणजे कसाही. WHAT, व्हॉट म्हणजे काय. आणि व्हॉट एव्हर म्हणजे काहीही. आपल्याला जेव्हा खूप भूक लागते आणि आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो, तेव्हा वेटरला आपण काय सांगतो? की जे काही असेल ते घेऊन ये. म्हणजे व्हॉट एव्हर, जे काही असेल ते घेऊन ये.
मुलांनो, आता आपण लायब्ररी पुस्तकामधील एक गोष्ट वाचणार आहोत. गोष्टीचं नाव आहे मीटिंग गॉड. अ लिटिल बॉय wanted to meet God. So he packed his lunch with cake and some orange juice and set on his expedition, hoping to meet the God. After some time, he came across a park where he saw an older woman sitting on a bench. She looked upset. The kid went to her and offered her some cake. She smiled, and the kid found her smile very beautiful. Therefore, he offered her juice too, only to see her smile again. Both of them felt so happy. The kid came back home with a broad smile on his face. When asked by his mother about his happiness, he answered, "Today I shared my lunch with God. She had the most beautiful smile." When the old lady reached home, her son asked, "Why are you so happy, mother?" She replied, "I ate cake with God in the park. He was much younger than I expected." Moral: God is everywhere and becomes visible when you make others happy. पुन्हा एकदा ऐका. Moral: God is everywhere and becomes visible when you make others happy. मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही मीटिंग गॉडची गोष्ट? आता आपण यामधल्या काही कठीण शब्दांचे अर्थ आणि उच्चार जाणून घेणार आहोत. पहिला शब्द आहे ऑरेंज. ORANGE. ऑरेंज म्हणजे संत्र. पुढचा शब्द आहे एक्सपिडिशन. EXPEDITION. एक्सपिडिशन म्हणजे मोहीम. पुढचा शब्द आहे आफ्टर. AFTER. आफ्टर म्हणजे नंतर. त्याच्या पुढचा शब्द आहे वेअर. WHERE. वेअर म्हणजे कुठे. त्याच्या पुढील शब्द आहे वुमन. WOMAN. वुमन म्हणजे स्त्री. त्याच्या पुढचा शब्द आहे ऑफर्ड. OFFERED. ऑफर्ड म्हणजे देऊ केले. पुढचा शब्द आहे फाउंड. FOUND. फाउंड म्हणजे वाटले. पुढचा शब्द आहे देअरफोर. देअरफोर म्हणजे त्यामुळे. पुढचा शब्द आहे अगेन. AGAIN. अगेन म्हणजे पुन्हा. त्याच्या पुढचा शब्द आहे अबाउट. ABOUT. अबाउट म्हणजे च्या विषयी. त्याच्या पुढचा शब्द आहे answered. ANSWERED. answered म्हणजे उत्तर दिले. त्याच्या पुढचा शब्द आहे SHARED. shared म्हणजे वाटून घेतले. त्याच्या पुढचा शब्द आहे ब्युटिफुल. BEAUTIFUL. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. त्याच्या पुढचा शब्द आहे रीच्ड. REACHED. रीच्ड म्हणजे पोहोचले. पुढचा शब्द आहे रिप्लाइड. REPLIED. रिप्लाइड म्हणजे उत्तर दिले. त्याच्या पुढचा शब्द आहे यंगर. YOUNGER. यंगर म्हणजे तरुण. त्याच्या पुढचा शब्द आहे एक्सपेक्टेड. EXPECTED. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा केली. पुढचा शब्द आहे एव्हरीवेअर. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. त्याच्या पुढचा शब्द आहे विजिबल. VISIBLE. विजिबल म्हणजे दिसले. त्याच्या पुढचा शब्द आहे अदर्स. OTHERS. अदर्स म्हणजे दुसरे किंवा बाकीचे. मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचं हे सेशन? नक्कीच तुम्हाला हे सेशन आवडलं असेल, आम्ही अशी आशा करतो. आजच्या सेशनमध्ये आपण फ्लॅश कार्डचे शब्द बघितले आणि लायब्ररी पुस्तकामधील एक नवीन गोष्ट वाचली. आजचं आपलं सेशन इथंच समाप्त होतंय.
आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये, म्हणजेच पुढच्या शनिवारी. थँक्यू.